भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आजचा व्हिडिओ काही रुटीनचा नसणार आहे, तर मी आज तुमच्याबरोबर मी म्हणजे किचनमध्ये क्लिनिंग करताना किंवा काही टिप्स अँड ट्रिक्स वापरते तेच आणि काही आयडिया जे आहेत ते माझ्याकडं, तर ते तुम्हाला सांगणार आहे। तुमच्याकडे पण काही नवीन वगैरे आयडिया असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया आपण। तर पहिली आपली टिप आहे की पीठ मळताना आहे ना, पीठ असं खाली सांडलं जातं, त्यासाठी काय करायचं, आधी एक कपडा अंथरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पीठ चाळून मळून घ्यायचं। आणि पीठ चाळल्यानंतर आहे ना, आपली दुसरी टिप आहे की चाळल्यानंतर एका कॅरी बॅगमध्ये किंवा एका डब्यामध्ये भरायचं, जेणेकरून आपल्याला घ्यायला सोपं पडेल आणि जास्त पीठही खराब होणार नाही। नंतर आपल्याला ते पीठ असं खरकट पण होणार नाही, त्याच्यामुळं ते ठेवायचं। आणि टिप नंबर 3 आहे की पीठ मळून ठेवलं ना की लगे चपात्या करायला घ्यायच्या नाही, त्याला 10 ते 15 मिनिटं भिजू द्यायचं, म्हणजे चपात्या आहेत ना मऊ लुसलुशीत होत। तर आपली टिप नंबर 4 आहे की भाजी ना नीट करताना त्याच्या खाली कपडा घ्यायचा आधी। तर ते कॅरी बॅगवरतीच मी भाजी घेतलेली, त्या कॅरी बॅगमध्ये भाजी आणलेली होती आणि एक साईडला एक प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटमध्ये ना नीट केलेली भाजी टाकायची आणि जो दांड्याचा भाग आहे ना टाकून द्यायचा, तर तो कपड्यावरती ठेवायचा, जेणेकरून सगळीकडे राडा वगैरे होणार नाही, त्याची माती वगैरे लागलेली असेल भाजीची ती फरशीवर वगैरे पडणार नाही। अशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये आपण झटपट कामे पण करू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये आपला टाइम पण वाचेल। आणि त्याच्यानंतर 5वी जी टिप आहे ना, तर ती भाजी जी आहे ती सगळी कॅरी बॅगमध्ये, आणि तो जो कपड्यावरचं जे राहिलेली आणखीन थोडीफार माती आणि भाजीचं तुकडे पाला वगैरे असेल तर तो येणार असं पूर्ण कपडा गोळा करून त्या कॅरी बॅगमध्ये टाकायचा आणि आपण लगेच डस्टबिनमध्ये टाकू शकतो तशीच कॅरी बॅग। आपण आहे ना आठवड्याभरासाठी लागणाऱ्या भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं कूट ते ना आपण एकदम करून ठेवू शकतो, मी तर ते करत असते। तर शेंगदाणे आठवड्याला जेवढ्या भाजी लागते तेवढे मी बारीक करून ठेवलेले भाजून, आणि खोबरं पण ठेवलेले बारीक करून। ही आपली टिप नंबर 6 झाली। तर टिप नंबर 7 आहे की भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली की त्याच्यानंतर इकडच्या साईडला जो आपला नळ आहे तो पण स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर ते सिंक आहे ते पण स्वच्छ घासून घ्यायचं, आणि इकडचे स्टाईल आहेत ते पण आपले भांडी घासताना साबणाचे वगैरे शिंतोडे उडालेले असते तर ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे लगेच आपला तिथं म्हणजे साफसफाई होऊन जाते, जास्त एक्स्ट्राचा वेळ त्याला द्यावा लागत नाही साफ करण्यासाठी। ते क्लीन करून झालं की त्याच्यानंतर आहे ना आपण जी घासणी आहे तर ती पण लगेच स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे वास येत नाही, ते आपण भांडी घासलेली असते तर ती पण स्वच्छ करून लगेच धुवून घ्यायची आणि ठेवून द्यायची। आता सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतले मी, त्यानंतर ही स्वच्छ करून घेतलेले मी। तर आठवड्यातून एकदा आहे ना आपण त्या सिंकमध्ये ना असं गरम, आता 8वी टिप आहे, तर सिंकमध्ये आपण असं गरम पाणी सोडायचं, म्हणजे त्यातून जर दुर्गंध वगैरे येत असेल ना तो निघून जातो। आठवड्यातून एकदा हे करायचंच, गरम पाणी त्यामध्ये सोडायचं, म्हणजे घाण वगैरे असेल ती पण निघून जाते। त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यातून क्लिनिंग आपल्याला टिप नंबर आपली 9 आहे की जर फर्निचर वगैरे असेल, आपल्याला ट्रॉली वगैरे असेल तर त्या ना लगेलग स्वच्छ करून घ्यायच्या। चिकट हात वगैरे किंवा कशाचा हात वगैरे लागलेले असते तर ती धूळ त्याच्यावरती वगैरे बसलेली असते तर लगेच स्वच्छ करून घ्यायचं, ते पण लगेलग आठवड्यातून एकदा, म्हणजे जास्त स्वच्छ करायची त्याला। तर अशा काही छोट्या छोट्या माझ्या थोड्याशा टिप्स होत्या, टिप्स ट्रिक्स आणि आयडिया, तर कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा मला। आणि तुमच्याकडे पण काही नवीन नवीन आयडियाज वगैरे असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मलाही त्याचा फायदा होईल। तर आणखी कशाबद्दलचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर मग भेटूया अशाच आणि नवीन नवीन व्हिडिओजमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना।